मनसेच्या वतीने मुंबई पोलिसांना पत्र लिहिण्यात आले। शिवाजी पार्कवरील सभेच्या परवानगीसाठी पत्र लिहिल्याची माहिती। 11 आणि 12 जानेवारीच्या सभेसाठी पत्र देण्यात आले। पोलिसांकडून अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। पक्षांतर विरोधी कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं वक्तव्य खरं तर आता पाहायला मिळते। काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंग यांनी राज्यसभेत ही मागणी केली असून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीचा देखील खरं तर त्यांनी दाखला दिलाय। पक्ष सोडून जाणाऱ्यांना 6 वर्ष निवडणूक लढवू देऊ नका, खासदार दिग्विजय सिंग यांनी राज्यसभेत ही मागणी केली आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता पाहायला मिळते। भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्यात। तब्बल 1489 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरतर भरलेला आहे। मागील निवडणुकीत जिंकून आलेल्या जागांच्या आधारे महायुतीचा निर्णय घेतला जाईल असं भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले। अधिक जागांची मागणी झाल्यास त्याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असंही तिवारी यांनी स्पष्ट केले। या संदर्भात भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहे। वो काय सांगाल, उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे? काल इलेक्शन कमिशनरने इलेक्शन डिक्लेअर केला आणि आम्ही पूर्वनिर्धारित आमच्या कॅलेंडरप्रमाणे आजपासून उमेदवार साक्षात्कार सुरू केलेला आहे। 16, 17 आणि 18 3 दिवस आम्ही सगळ्यांचे साक्षात्कार घेणार आहोत। एकूण 1489 लोकांनी भाजपाची तिकीट मागितली आहे। एकूण 151 जागासाठी त्या सगळ्यांच्या साक्षात्कार घेण्याच्या आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। एका प्रभागात 4 संवर्ग आहे। एका संवर्गात कुठे 4-5 उमेदवार आहे, कुठे 30-30 उमेदवार आहे। पण इंटरव्ह्यू आम्ही सगळ्यांच्या घेत आहोत। दोघांमध्ये सामंजस्य असणार आहे। काही ठिकाणी रिपीट होतील, काही ठिकाणी नवीन येतील आणि अनुभव आणि नवीन जोश याचं सामंजस्य स्थापित करूनच महानगरपालिकेची आम्ही संरचना करू। आम्हाला सुद्धा पक्षश्रेष्ठींचा आदेश आला आहे की युती करायची आहे। त्या दृष्टीने आम्हाला युती करत असताना जे टीम आहे त्यांच्यासोबत चर्चा करायची, त्याचे नावसुद्धा काल मेलच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले। शिवसेनेचे आलेले आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव सध्या यायचे आहे। शिवसेनेसोबत आम्ही 1-2 दिवसात बसून चर्चा करू, पण इंटरव्ह्यू आम्ही पूर्ण 151 जागेचे घेऊ। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।